कधी तुम्ही विचार केलाय का की जीवन का तिथेच थांबतं जिथे आपण मोठी मोठी स्वप्न पाहतो. काही लोक यशाच्या शिखरावर पोहोचतात तर काही अर्ध्यावरच थांबून राहतात. खरं तर हा फरक परिस्थितीचा किंवा नशिबाचा नसतो. फरक होतो त्या क्षणी जेव्हा आपण काही न करता रिकामे बसतो. रिकामा मेंदू फक्त आळशी बनवत नाही तर आपली स्वप्न आणि आत्मविश्वास हळूहळू नष्ट करतो. ही गोष्ट आहे अर्जुन नावाच्या एका साध्या मुलाची. तो एका छोट्या गावात राहायचा. स्वप्न होतं मोठा माणूस व्हायचं, पण त्याच्याकडे ना पैसा होता ना काही सुविधा. त्याचे आईवडील शेतकरी होते. दिवस रात्र मेहनत करून कुटुंबाची काळजी घे. पण अर्जुनला मात्र मेहनत आवडत नसे. त्याला श्रीमंत आणि प्रसिद्ध होण्याची स्वप्न पाहायला आवडायची, पण त्यासाठी तो कधी प्रयत्न करत नसे. भेट साधूशी. एकदा वडिलांनी पाहिलं की अर्जुन झाडाखाली बसून आकाशाकडे बघत आहे. रागानं वडील म्हणाले, अर्जुन, दिवसभर रिकामा का बसतोस? जीवनात काही व्हायचं असेल तर उठ आणि काहीतरी कर. अर्जुनने न हलता उत्तर दिलं, वडील, हे सगळं नशिबाचा खेळ आहे. नशीब बदललं की सगळं आपोआप होईल. वडील काही बोलले नाही, पण मनात चिंता घेऊन निघून गेले. एक दिवस अर्जुन गावाबाहेर नदीकाठी बसला होता, उदास, हरवलेला. तेव्हाच एक वयोवृद्ध साधू तिथून गेले. चेहऱ्यावर शांतता, डोळ्यात तेज आणि आकर्षण, असं की कोणाचंही लक्ष खेचेल. साधूंनी विचारलं, मुला, इतका उदास का बसलास? अर्जुन म्हणाला, महाराज, मला यश हवंय, पण नशीब माझ्यासोबत नाही. साधू हसले, यश नशिबावर नाही, कर्मावर अवलंबून असतं. शिकायचं आहे का? अर्जुन तत्परतेने म्हणाला, हो महाराज. यशाचे 7 नियम. पहिला नियम, स्वप्न पहा पण जागृत राहून. गुरुजी अर्जुनला एका निर्जन टेकडीवर घेऊन गेले. तिथे न सावली ना आराम. अर्जुन बसला, पण गुरुजी उभे राहिले. ते म्हणाले, यशस्वी व्हायचं असेल तर स्वप्न पहा, पण डोळे बंद करून नाही, जागृत आणि उघड्या मनाने. अर्जुन म्हणाला, स्वप्न पाहणं चुकीचं आहे का? गुरुजी हसले, नाही, पण फक्त विचार करून काही न करणं हाच खरा दोष. अर्जुन म्हणाला, स्वप्न पाहणं चुकीचं आहे का? गुरुजी हसले, नाही, पण फक्त विचार करून काही न करणं हाच खरा दोष. खरी स्वप्न ती असतात जी तुला चैनने झोपू देत नाहीत आणि सकाळी उठून मेहनत करून घेतात. दुसरा नियम, कामाला लागा. रिकामेपणा म्हणजे मृत्यू. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी अर्जुनला 100 दगड उचलून टेकडीपाशी नेण्याचं काम दिलं. अर्जुन म्हणाला, हे बेकार आहे. गुरुजी म्हणाले, काम छोटं मोठं नसतं, व्यस्त राहणं महत्वाचं आहे. कारण रिकामं मन आलस्य, भीती आणि शंका निर्माण करतं. दिवसाखेर अर्जुन थकला होता, पण मन शांत होतं. तिसरा नियम, संयम ठेवा. यश हळूहळू येतं. गुरुजींनी त्याला बिया पेरायला सांगितलं. 2 दिवसात काहीच अंकुर निघाला नाही म्हणून अर्जुन चिडला. गुरुजी म्हणाले, बिया आणि यश दोन्हीला वेळ लागतो. संयम ठेवणाऱ्यालाच खरे फळ मिळते. चौथा नियम, शिकणं कधी थांबवू नका. गुरुजींनी त्याला एक जुनी पुस्तकं दिली. सुरुवातीला अर्जुनला कंटाळा आला, पण हळूहळू त्याला ज्ञानाचं महत्त्व कळलं. 5वा नियम, अपयशाला घाबरू नका, त्यातून शिका. गुरुजींनी त्याला झाडावर चढायला सांगितलं. तो पडलाच, पण शिकून परत प्रयत्न केला आणि यश मिळवलं. 6वा नियम, लक्ष केंद्रित ठेवा. धनुष्य बाणानं फळावर निशाणा साधताना अर्जुनाचं लक्ष विचलित झालं म्हणून तो चुकला. पुढच्या वेळी फक्त ध्येयावर लक्ष ठेवलं आणि यश मिळवलं. 7वा नियम, कधीही थांबू नका. गुरुजी म्हणाले, यश अंतिम ठिकाण नाही, तो प्रवास आहे. रोज काहीतरी नवीन करा, जरी प्रगती लहान असली तरी. शेवट, गुरुजींनी एक कथा सांगितली, दगड फोड्या रघुची, ज्यानं 99 वार केल्यानंतर शेवटच्या वारात दगड फोडला. तो शेवटचा वार नव्हता, त्या आधीच्या 99 वारांचा परिणाम होता. गावात परतल्यावर अर्जुन पूर्ण बदलला होता. मेहनत, संयम, शिकणं, लक्ष आणि सतत प्रयत्न यामुळे तो यशस्वी झाला.
लोक विचारायचे तुझं रहस्य काय. अर्जुन फक्त हसायचा आणि म्हणायचा, कधीही रिकामा बसू नका. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत कर्म आहे आणि कर्म आहे तोपर्यंत यश